विनोद करून जातील. विनोद करून करायच्या आधी तोंडातनं शब्द काढायच्या आधी शेट्या आल्या ही असते पोचपावती. जाऊया हळूहळू सुरुवात करायची.
शरण तुझं मी सद्गुरूंच्या चरणाशी गुरुगायच्या चरणाशी गुरुचरणाचा झालो दास शाहीर कवी विकास गुरुभक्तीचा जडला ध्यास मिळावा प्रकाश आसनौरली आता कशाची व्हावे श्री गुरु दर्शन श्वास जागला ध्यास लागला व्हावे सद्गुरु अर्पण माझ्या गुरुराया देवा हो माझ्या गुरुराया हो माझ्या गुरुराया देवा हो माझ्या गुरुराया
गुरुराया देवा हो माझ्या गुरुराया. बोल श्री गणपती गजानन नामदेवी अखंड हातास्वरीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर भोजदेवकर महाराज की पुरे गणपती बाप्पा या ठिकाणी अमृत उसगावकर गाव कडवणी दोन आले माझ्या 2-2 रुपये राहिला माझ्या बायका आज बांधलेलं आहे माझ्या बॅनरवर फोटो बघितला बुवांचा एकट्याचाच आहे नरेंद्र बुवा मोरे बुवांचा आणि दुसरे रामाणे बुवा नंतर कळलं मला त्यांचं नाव आहे त्याच्या आधी आमची कधी भेट झाली नाही फार सुंदर गायकी आहे त्यांची आणि अर्धी बारीक केली दोघांनी 2 गाडी स्तवनगड त्या रामाणे बुवाने घ्यायला आणि आमचे नरेंद्र बुवानी वाळांबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे परमेश्वर कृपेने ते पूर्ण पाहिजे त्याच्यामुळे वृत्तही माहिती आहे अलंकारी माहिती आहे समासी माहिती आहे अगदी शब्दांच्या जाती माहिती आहे शुद्ध लेखन माहिती आहे वाक्प्रचार माहिती आहे म्हणी माहिती आहे. आता आपल्या वारवणाची लोककला या मातीतली लोककला आणि त्या मातीतल्या वारवणाने जपली त्याचा वारसा पुढे येत असताना हे शब्द लोकांना आवडत आहे म्हणून मी बोलतोय. बाकी आम्ही जर मराठी बोलावयास लागलो नरेंद्र बुवा तर ते तुम्हाला समावयाचे नाही म्हणून असं सांगतो आमच्या नादास लागले नाही. त्याच्यामुळे आता प्रत्येक गाण्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही जाणीचे आणि जर तुम्हाला अर्थ नाही उमगला तर तुमची गुरुभक्ती आणली आहे त्यांना तुम्ही विचारा पण आम्हाच काय गावठी बिवटी म्हणू नका. आम्ही परत बोले काय सांगितलं कालचं आलेलं म्हणजे हे थोडलं मग तरी पण अजून उंची कमी आहे थोडलं असतं उंची म्हणजे शरीराची नाही बुवा आपल्या बाकीच्या गोष्टींची बाकीच्या आवाजाची उंची कमी आहे ती उंची वाढवा. आम्ही धाकतं तर धाकतं पण कसं देतो आता झोपतं ते बघा प्रेमाने जाऊया पुढं हळू जाऊया बोल. मुलांच्या हसऱ्या
7 दिवसात आपण सगळे गावात जाणार. तो बाप्पा तिकडून बोलवून घेतोय, आपले आई बाबा बोलवून घेत आहेत, आपली गावची वाट आपल्याला साथ करत आहे, आपले रस्ते साथ करत आहेत आणि ते गावरान आणि आपलं शिवार आणि आपला तो बाप्पा, आपलं गाव, आपलं घर, आपली आई, आपले लेकरं, आपली जनावरं, आपली गुरं, आपली ढोरं साथ करत आहे. सुट्टी जरी नसली तरी दीड दिवस राहील, सुट्टी जरी नसली तरी दीड दिवस राहील. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाय, लाडक्या गणाला माझ्या, हो लाडक्या गणाला माझ्या, लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाहिन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाय, गौरी गणपतीच्या सणाला गावाला
दादा शाहिरांच्या गवळीच्या मागून जाऊया. आता या अश्लीलता कुणाला नको आहे. आणि त्याचप्रमाणे एक उच्च शिक्षित आणि व्यापारी देखील आमचे शाहीर आहेत आणि त्यांनी जाणीवातून बारी केली. आणि जाणीव असताना ते जाणीवातून अर्थातच करतील, कारण त्यांचे गुरु म्हणजे जाणीवेचे आहेत. 3000 कार्यक्रम केलेले शाहीर आहेत आणि त्यांना सह्याद्री हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. असे ज्ञानाचे महर्षी वहाळकर बुवा त्यांचे शिष्य आहेत. आम्हा पैसा आला शामो घरात याचकडून 201 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तर त्या जाणीवेतून राहूनच हे कार्यक्रम. पण शेतावरून भारताची परीक्षा आपण म्हणतो अशी की अरे बाब्या बाब्या कशाला मिसकाल करतो चालेवर की तुझ्या बापानं कसा बाहेर काढला, का बाहेर काढला आणि कसा बाहेर काढला, का नाही त्याला का नाही पाठवलं. तेवढं साखळदंड आहे, एवढं सगळे सुरक्षा असताना बाहेर कसा काय आला, चांगला प्रश्न आहे. अशा आमच्या या पोरी, या 2-2 गवळ्याच्या पोरी, त्यात एक म्हणजे पोरगी मध्ये बाहेर गेली, सास सोडून बाहेर जायचं नाही कधी शाहीर. आता ही चुकी नाही, जस्ट आपलं सांगायचं म्हणून सांगितलं. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. एकदा का हा साज भरला त्या साजातून बाहेर जायचं नाही. काही काम असलं तरी तुम्ही गेला हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो ही काही चूक नाही. आणि मी तुम्हाला सल्ला देखील देईन. एक वाटली मला सूचना करावी आणि मी केली. तर ज्या काही साखळदंड तुटले ते योग महिने तुटले आणि बापाला बाहेर काढले. बापाला बाहेर काढल्यानंतर सुनील गवडे माऊली योग मायेच्या अधिकारानं ते साखळदंड बाजूला झाले आणि श्रीकृष्णाला पहिली बासरी त्या कारागृहात जन्मताच वाजवली आणि त्याच्या नुसारचे सगळे सुरक्षा रक्षक होते ते झोपे गेले होते आणि त्यानुसार माझ्या बापाला बाहेर काढला. का काढला? तुझ्यासारख्या अशा कैक नारी, 16 सहस्त्र नारी, त्यांना मुक्ती देण्यासाठी माझ्या बापानं त्या कृष्णाला बाहेर काढला. तुमचा भाग झालेला आहे, तरी पण एक चाल देऊया. आपल्याला काही चाले वगैरे एवढे जमत नाही. गवडे मावळे तुम्ही सुनावाले, आम्हाला काय बोवा बोलले गावठी म्हणून आपण गावठीच मानू. आता धातूर मातूर तरी लोकांना आवडतं. गावठी बोलून गावठी गाऊन गेले. हा 15वा कार्यक्रम परमेश्वर रुपये आहे म्हणजे गावठी बरोबर आहे. अरे वैकीला झोपलो मी काय अग पोरी ग नको शिर चोरी ग. हा पोरी आता अग पोरी ग नको शिर चोरी ग. कान्हा विना तिला मुक्ती नाही म्हणून तुझ्या ग मुक्ती पायी जिरवाया तुझी मुसोरी ग नको शिर चोरी ग. आणि हे माझ्या कळंबाय आता बापांना बाहेर काढून आता मी गोकुळात आलोय. आता गोकुळाचा भाग मी करतोय. आता तुम्ही याचा थोडासा भाग द्या. एकच वाला सत्यदादा ग्रुप याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक अक्षय कदम माऊलींचं नाव घ्यायला केलं होतं. धन्यवाद. एवढ्या दुधाचं करायचं काय काय हे पोरीनो 2-2 गवळ्यांनी माझ्या एवढ्या दुधाचं करायचं काय काय यावर येईना थोडी मी सायकल तुझ्या दुधाचं पाणी की पाण्याचं दूध मला समजना गवळ्यानं बाहेर. तुझ्या दुधाचं पाणी की पाण्याचं दूध मला समजना गवळ्यानं बाहेर.
यांचा आणि वहाळकर बुवांचा देखील आज आमचा पहिलाच कार्यक्रम आहे. मला त्याचा प्रचंड आनंद आहे. आणि वहाळकर बुवांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांच्या आम्ही अधिकारानं या विषयाला आम्ही हात घालत आहे. जयदीप गुरव यांच्याकडून 200 रुपये आणले आहेत, माझे मित्र जयदीप गुरव. तर कौरव पांडव युद्ध संपल्यावर दुर्योधन डोहामध्ये लपला. त्याला शोधून काढून भीमानं त्याच्या मांडीवर गदेचा प्रहार करून वध केला. तेव्हा तो जमिनीवर तडफडत असताना त्याला मांडी पुढे दिली व त्याला अंगणी पुढे दिला. शाहीर जरा विशाल हात घालतो आहे. ज्यावेळी तो तडफडत पडला तेव्हा पांडवांचा समूळ नाश व्हावा ही अंतिम इच्छा पूर्ण करायला, म्हणजे शिबिरात झोपलेल्या त्या पांडवांच्या मुलांना मारायला त्याचा मित्र अश्वत्थामा गेला होता. परंतु तिकडे तडफडणाऱ्या दुर्योधनाला मांडी कृत वर्मा आणि कृपाचार्य याने दिली. तर अंतिम अग्नी त्याची जी माता होती ती माता कुंतीने युयुत्सू नावाचा जो त्यांच्या वंशाचा होता त्या कुंतीने युयुत्सूच्या हातून करायला लावले होते. तर मांडी दिली कृतवर्मा आणि कृपाचार्य आणि अग्नी दिला युयुत्सू यांनी. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ग्रंथानुसार आहे. आता तुमच्या ग्रंथाचं पान नंबर जे आहे त्यानुसार असेल. पण वाळकर माऊली उत्तर जर हे असेल तर कृपया तुम्ही पटवून घ्याल की माफक अपेक्षा आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या पोरीच्या लग्नात, आपल्या मुलीच्या लग्नात लग्नाच्या अक्षता टाकायचा मान, मात्र आपल्या पोटच्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. हा मात्र ते लग्न लागत असताना, मुलाचं लग्न लागत असताना त्या वर्माईला, त्या आईला आपल्या घराच्या दैवताच्या किंवा कुलदैवताच्या वरती अक्षता टाकायचा मान आहे त्या शुभमुहूर्तावर. हा शाप आणि वर कोणी दिला एवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर देवादित्यांच्या स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल. शाहीर मी काही पद गात नाही, ऑलरेडी वेळ झालेला आहे. एक छोटंसं गाणं गातोय. जी काही सध्या आपण पाहतोय 2 वर्षाचं लेकरू हे सोडत नाही, 4 वर्षाची मुलगी सोडत नाही. एकच आहे, त्या ज्या ज्या आया बहिणी आमच्या सोडून आम्हाला गेल्या त्यांना मी श्रद्धा केली आणि ज्या ज्या पुढे वाचल्या त्यांच्या वाट्याला, आमच्या लेकीबाईंच्या वाट्याला असलं काहीतरी पाप नको, असलं काहीतरी वाईट नको. हे गाणं या तुऱ्याच्या साजात 2 वेळी गातो आणि वारी संपवतो. कुठून येते हराम टोळी, घालावी वाटते तिथाच गोळी हो. कुठून येते हराम टोळी, घालावी वाटते तिथेच गोळी. बळी पडतात लेकी बळी, रोज रोज सोस नाही आरतीची काळी. रोज रोज सोस नाही आरतीची
बाईकची एखादी पडती बाजू